नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 23 एप्रिलला आलेली आहे चैत्र पौर्णिमा. त्यासोबतच याच दिवशी आलेली आहे हनुमान जयंती. तर चैत्र महिन्यात देवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण जे काही उपाय आणि सेवा करणार आहोत तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळतात. तर चैत्र महिना हा संपूर्ण आपल्या देवीसाठी समर्पित असतो, आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो. तर या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची जितकी होईल तितकी सेवाही करायची असते आणि या महिन्यामध्ये आपण केलेल्या सेवा तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते. तर या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं नक्कीच झाली पाहिजे. त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अनेक सेवा करतो पण अनुभव येत नाही, तर त्यासाठीही आपल्याला एक सेवा करायची आहे. तर कोणती सेवा करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर तुमची सर्व कामे पूर्ण होतील, कोणतेही अडथळे न येता तुमची कामेही पूर्ण होतील. तर बघा, बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो, घरात पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो बाहेर जातो. कष्ट जास्त करतो पण त्याचे योग्य तसे फळ मिळत नाही, किंवा कोणी पैसे आपले घेतले आहे पण तो वेळेवर आपल्याला परत करत नाही. तर या सेवेने तो पैसा हळूहळू आपल्याला परत मिळेल. किंवा तुमचा उद्योगधंदा आहे आणि तो चांगला चालत नाही, तर या सर्व गोष्टींसाठी आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे. तर जितक्या मनोभावे तुम्ही ही सेवा कराल तितक्या लवकर तुम्हाला त्याचे फळही मिळेल. तर ही सेवा अगदी कोणीही करू शकतं, म्हणजे धनप्राप्तीसाठी किंवा इतर कोणाची काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ज्यांना कोणाला ही सेवा करायची असेल तर तेही ही सेवा करू शकतं. तर या सेवेसाठी आपल्याला एक कमळगट्ट्याची माळ लागेल. तर ही ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही कमळगट्ट्याची माळ मिळेल, किंवा स्वामी समर्थ केंद्रातही तुम्हाला ही माळ मिळेल. तर सेवा करताना जर तुम्ही भक्तिभावाने ही सेवा केली तर नक्कीच त्याचे फळही तुम्हाला मिळेल. तर ही माळ आणल्यानंतर आपल्याला ती सिद्ध करायची आहे, तिची पूजा करायची आहे, त्यानंतर ती आपल्याला वापरायची आहे. तर रोज सकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे. म्हणजे आपली जी रोजची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे, किंवा सकाळी किंवा संध्याकाळीही तुम्ही ही सेवा करू शकता. तर ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता, पण संध्याकाळी किंवा सकाळी केली तर अतिउत्तम. कारण सकाळ आणि संध्याकाळ ही जी वेळ आहे तर ती आपली ही वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते आणि त्यामुळेच या वेळेतच आपण जर ही सेवा केली तर त्याचा फळही आपल्याला लवकरात लवकर मिळेल. तर देवघरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो किंवा टाक असेल, किंवा श्रीयंत्र असेल, किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्यासमोर आपल्याला बसून ही सेवा करायची आहे. तर सर्वप्रथम एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपण जो तेलाचा दिवा लावतो तर तोही राहू द्यायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि तुमच्याकडे जर केसर असेल तर त्याच्या 2 काड्या कुलदेवीच्या फोटोला किंवा श्रीयंत्राला अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला कमलगट्ट्याची माळ घेऊन कमलात्मक मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे, किंवा तुम्हाला जर त्यापेक्षा जास्तही जप करता येईल तर तुम्ही तेही करू शकता. तर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, तुमची जी इच्छा असेल त्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात ज्यासाठी, तर ती इच्छा बोलायची आहे. तर या चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे. तर कायम ही सेवा तुम्ही करू शकता. खूप प्रभावी सेवा आहे, तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला अनुभव बघायला मिळेल. तर ही सेवा तुम्हाला जोपर्यंत करायची असेल तोपर्यंत तुम्ही करू शकता, रोज केली तरीही चालेल. खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. तर बघा, कमळगट्ट्याची माळ ही कमळांच्या बियांपासून बनवलेली आहे आणि माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मीचं कमळ हे आसन आहे आणि त्यामुळे ही सेवा नक्कीच करा. हा मंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असा मंत्र मानला जातो. तसेच शुक्रवारी माता लक्ष्मीला मखाण्याची खीर अर्पण करा, किंवा मखाण्याची खीर नाही अर्पण करायला जमली तर कोणतीही साधी खीर बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला अवश्य दाखवा. नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कमी होतील. म्हणजेच आर्थिक समस्या असतील तर त्या हळूहळू कमी होताना दिसतील. त्यासोबतच तुमची जी काही इच्छा असेल तर तीही पूर्ण होईल. तर अवश्य चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही ही कमळगट्ट्याच्या माळीचा ही एक सेवा करून बघा. नक्कीच तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या हळूहळू कमी होताना दिसतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.